Moonlight, Best Picture. ऑस्करमध्ये भलेही मूनलाईटनं बाजी मारली असेल किंवा ला ला लँडची चर्चा झाली असेल, पण हॉलिवूड स्टार्सनाही भुरळ पाडली ती आपल्या मराठमोळ्या सनी पवारनं. सनी आहेच तसा गोड, एकदम चुणचुणीत. लायनमध्ये त्याने छोट्या सरूची केलेली भूमिका काळजाचा ठाव घेणारी आहे. सनी मुंबईतल्या कलिनाच्या झोपडपट्टीत राहतो. त्याचे वडील सफाई कर्मचारी आहेत. सनी 3ऱ्या वर्गात शिकतो. घरची परिस्थिती जेमतेमच आहे, पण तरीही सनीचं टॅलेंट त्याला थांबवू शकलेलं नाही. लायनमध्ये त्याला संधी मिळाली आणि त्याने त्याचं सोनं केलं. त्यानं बारक्या सरूची भूमिका अशी काही केली आहे की ऑस्करची जत्राही त्याच्या प्रेमात पडली. भर शो मध्ये त्याला उचलून घेण्याचा मोह होस्टला सोडवला नाही. सनी मराठमोळा. अमेरिकन इंग्लिश प्रश्नांची उत्तरं त्यानं आत्मविश्वासानं दिली. एवढं म्हटलं ऑस्कर मध्ये मुलगाचं नाव आलंय, तर ह्याच्या खुशीने मी त्याला म्हणजे त्याचा पुढचा विचार करूनच मी त्याला लांब केले. आणि त्याच्याबरोबर तो एकटा नाही, त्याचे वडील आहे. आणि त्याचे वडील असेल तर त्याला आईचा पण कमी नसणार. जेवढं बोलेल तेवढं कमी आहे त्याच्याबद्दल. आम्ही आनंदात आहोत. म्हणजे आमच्या समाजामध्ये ते पोरगाचं लहान पोरगा 6 वर्षांचा पोरगा त्यांनी नाव करून दाखवले. जे आजोबाने जे केलेले नाव कमवून घेतलेले ते आजोबापेक्षा जास्त नाव झाले त्याच्या पोरं माझ्या नावाचं. Life I'd forgotten. You okay? I had another family, a mother, a brother. लायनमध्ये मोठ्या सरूची भूमिका केली आहे देव पटेलनं. त्यासाठी त्याला सपोर्टिंग रोलसाठी ऑस्कर नामांकन होतं. झोपडपट्टीत राहणारी 2 भावंड रेल्वेमुळे वेगळी होतात. त्यातल्या बारक्या सरूला एक ऑस्ट्रेलियन कुटुंब दत्तक घेतं. काही वर्षांनी मोठा सरू स्वतःच्या मूळ कुटुंबाच्या शोधात येतो, अशी लायनची स्टोरी आहे. अर्ध्या सिनेमात सनी पवार आहे. त्याच्या ऑस्ट्रेलियन आईच्या भूमिकेत साक्षात निकोल किडमन आहे. लायनचं शूटिंग भारत, टास्मानिया आणि ऑस्ट्रेलियात पार पडलंय. त्यासाठी सनीला 3ही देशात फिरावं लागलं. 2000 मुलांमधून सनीची निवड झाली आहे. शूटिंगच्या दरम्यानही त्याला खास अशी वागणूक दिली गेली नाही, कारण त्याच्या भूमिकेची ती गरज होती. भाषेचा प्रश्न होताच, मग सनीला साइन लँग्वेज शिकवली गेली आणि त्यातून बारका सरू पडद्यावर जिवंत झाला. स्लमडॉग मिलेनियरनं फ्रिदा पिंटोला हॉलिवूडची क्वीन बनवलंय. तसंच यश सनीला मिळो हीच अपेक्षा.